औद्योगिक क्षेत्रातील कंपनी मालकांना त्रास देऊन खंडणी घेणाऱ्या आरोपितास अटक. गुन्हे शाखा युनिट 1ची उत्कृष्ट कामगिरी. अंबड MIDC व सातपूर MIDC या औद्योगिक क्षेत्रातील कंपनी मालकांना इसम नामे संतोष शर्मा राहणार देवळाली कॅम्प नाशिक ही व्यक्ती MIDC परिसरात फिरून गुप्तपणे फोटो व्हिडिओ काढून त्याद्वारे इतर शासकीय कार्यालयांकडे खोटी कारवाई करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक यांच्याकडून खंडणीची मागणी करीत होता. दिनांक 17/11/2025 रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इसम नामे संतोष शर्मा हा कंपनीची वाट लावण्याची व आर्थिक रक्कम देण्याकरिता जीवे मारण्याची धमकी देऊन कंपनी मालकाकडून 3 लाख रुपयांची खंडणी मागून 1.5 लाख रुपये खंडणी घेतल्याने अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संतोष शर्मा राहणार देवळाली कॅम्प नाशिक यांनी औद्योगिक क्षेत्रातील 30 ते 40 कंपनी मालक यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी घेतल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपितास आज रोजी माननीय न्यायालयात हजर करून त्याची दिनांक 22/11/2025 रोजी तो पोलीस कस्टडी रिमांड घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोगले चुंचाडे पोलीस ठाणे हे करीत आहेत. पोलीस आयुक्तालय नाशिक शहर मार्फत औद्योगिक क्षेत्रातील कंपनी मालक यांना आवाहन करण्यात येते की औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी पोलीस प्रशासन वचनबद्ध असून कोणत्याही प्रकारच्या खंडणी किंवा धमक्यांना बळी पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.